नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न खाई भोगी तो सदा रोगी हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. आपल्यापैकी अनेकांना भोगी म्हणजे या दिवशी महिलांनी केस धुवायचे, भोगीची भाजी बनवायची एवढ्याच गोष्टी माहीत असतील. पण मुळात भोगी का व कशासाठी साजरी केली जाते हे अनेकांना माहीत देखील नसेल. म्हणूनच आज आम्ही या व्हिडिओमध्ये भोगी सणाची संपूर्ण माहिती देणार आहोत. मित्रांनो, भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण आहे. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखा उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळी काढली जाते. घरातील सर्व सदस्य आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून किंवा तिळाचे उटणे लावून अभ्यंग स्नान करतात. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात. या दिवशी नवनवीन कपडे परिधान करतात. या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे. भोगीच्या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्याचा संदेश दिला जातो. तसेच विविध रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. म्हणूनच या दिवशी आवर्जून सगळेजण डोक्यावरून आंघोळ करतात. मुली व महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. मित्रांनो, या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची म्हणजेच भोगीची भाजी करण्याची पद्धत आहे. भोगीला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी, यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर इत्यादी भाज्या वापरल्या जातात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक सर्वत्र आढळतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते. जर तुम्ही वसई पालघरकडे जेवायला गेलात तर त्यांनी केलेली भोगीची भाजी तुम्हाला थोडीशी वेगळी दिसेल. किंबहुना त्यांची पद्धत उंदियोच्या एकदम जवळ जाणारी आहे. भोगीच्या भाजीला ते उकडहंडी या नावाने संबोधितात. भाजी करायची अजून एक पद्धत आहे. भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते. थेट मटणासाठी वापरला जाणारा मसालाच या भाजीसाठी वापरत असल्यामुळे घरात मटण शिजत असल्याचाच भास होतो. पण प्रत्यक्षात चिकन मटण नसलं तरी काही फरक पडत नाही. कोकणी घरात शिजलेली ही भोगीची भाजीच इतकी छान असते की त्यापुढे चिकन मटणही फिके पडेल. मित्रांनो, भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फलदायी ठरते. म्हणूनच न विसरता भोगीच्या दिवशी या भाजीची चव अवश्य चाखा आणि गुलाबी थंडीचा आनंद घ्या. मित्रांनो, या सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते. देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दान दक्षिणा देण्याचीही पद्धत आहे. जर सवाष्ण जेवायला येणे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोचता केला जातो. यालाच भोगी देणे असेही म्हणतात. भोगीच्या दिवशी भारतात अनेक ठिकाणी इंद्रदेवाची पूजा केली जाते. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पिके वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उपदारूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो. त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतो. मराठवाड्यात भोगीच्या भाजीला खेंगट म्हणतात.
संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल व आसाममध्ये बोगली बिहू आणि पंजाबमध्ये लोहरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो. काही ग्रामीण भागात हे विशेष जेवण बनवताना स्त्रियांच्या कक्षात किंवा त्या जमलेल्या घरात पुरुषांना प्रवेश नसतो. स्त्रिया पहाटे स्नान करून ठरलेल्या ठिकाणी जमून भोगीची भाजी व भाकरी बनवतात. या हंगामात येणाऱ्या भाज्या आणि वनस्पतींचे धन्यवाद मांडण्यासाठी हा भोगी सण साजरा केला जातो. मित्रांनो, भोगीच्या दिवशी लोक जुन्या आणि विकृत गोष्टी फेकून देतात आणि नवीन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन घडते. म्हणूनच यावर्षी आपण देखील भोगीच्या दिवशी जुनं वाईट ते सगळं संपवून चांगल्या गोष्टी अंगीकारूया आणि नवीन आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात करूया. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.